बाबाचा बुलावा आला आणि मी फायनली निघालो. बॅग बी तयार आहे बघा, बॅग तयार आहे. चाललो, बाबाने बुलावा आला बाबाचा. और दोस्तों, आमचा पहिला दिवस पालखीचा. त्यांची मनापासून आमचा जल शेडी बनवते. आमचा दुपारचा हॉल पहिल्या दिवसाचा. पहिला दिवस नाही आणि यांचं पहिलंच वर्ष आहे. भाऊ तुम्हाला कसं वाटतंय? आणि यांचंही पहिलं वर्ष आहे यांचं ना. वेदांत साईराम आमचे रथ चालक आमचे वेदांत लोहिया पहिलं वर्ष. आमची ब्लॉग येणार आहेत 7 दिवसाची, 7 ब्लॉग. गाईज ए सांग ना, सबस्क्राईब वगैरे चॅनलला प्रतिसाद द्या आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रोज आमचे ब्लॉग बघत जाऊ. मजा घ्या, मजा आहे. धमाल करतो. चला पुढे बोला. कप पॅकअप. चला आता निघायची तयारी. साईराम हल्लीच बोलतो. चला गाईज, आता आम्ही चालायच्या तयारीमध्ये आहे. आणि आता जाम लांब आहे हॉल. आमचा आणि हॉल खूप लांब आहे. आमच्या वदृशीच्या पुढे हॉल आहे. शैतान पूल. नक्कीच तुम्हाला दाखवेन मी. नक्कीच तुम्हाला शैतान आमचा दुपारचा हॉल होता चांदीप जवळ आज. आणि आमचे दादा येतात आहे बॅग घेऊन. खूप थकलेले दिसतात आहे. दादा चालतील ना तुम्ही? सायराम आजचा रात्रीचा हॉल ट्यूब लावून घेतो. आता ट्यूब लावून घेतो. आजचा आमचा दुपारचा हॉल बघू शकतो चांदीप. आता सर्व निघतात आहे. पालखी निघेल आता. ओम साईराम पदयात्रा मित्रमंडळ नारंगी. बोलू आता आम्ही सर्व सामान भरलेलं आहे. आता आमच्या गाडीमध्ये आमच्या बॅग टाकत आम्ही. बघा बघू शकता तुम्ही. आमची गाडी स्पेशल गाडी ना, आमच्या दादाची गाडी आहे. पैसा एकदम खर्च केला आहे. आणि आम्ही दादाच्या मागेच फिरणार आहेत, कारण की थोडाफार सपोर्ट असणार आहे आम्हाला. काम चालू गाडी. आपला लुक कसा एकदम खतरनाक, भारी वाटलं पाहिजे. मॅच बीच खेळायला काय हो? चालू केलं तू? मग काय राहू द्या. ह्याने आता मला मारला ना, आज सनकी आहे जरा. ह्याला समजत नाही काय करायचं काय नाही. बघा कावरावर झाला, कुठे पण फिरतो, काय पण करतो. ह्याला काय बोलायचं म्हणजे चुकीच आहे. चला सायराम. सायराम बंधू, आता आम्ही निघालो. सायराम सायराम. आमचे बंधू आमच्या सोबत चालतात आहे. जस्ट आता आम्ही निघालोय बाहेर. मेन रोड बघू शकता. मेन रोड बॅक साईडला कसं माहिती आहे का, आपला हात फिरत नाही, मुवमेंट तेवढं फास्ट नाही म्हणून जरा. आणि फर्स्ट टाइम करतो आपण ब्लॉग भाऊ. ओके सायराम जरा समजून घ्या तुम्ही पण. आता मेन रोडला आलो, पोचलो. त्यांना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा गाईज. आता आम्ही फर्स्ट टाइम ब्लॉग बनवतो ना, आमच्या दादांना ना शब्द म्हणजे एकदम परफेक्ट पाहिजे. आता ह्याच्यात आम्ही काय करणार, फर्स्ट टाइम ब्लॉग बनवायचं आणि शब्द पण परफेक्ट पाहिजे, तर कसं होणार. बोलायचं म्हणून बोलायचं नाही, शब्द असे चांगले पडले पाहिजे. ज्या कामासाठी आपण चाललोय, देवस्थानी आपण चाललो आहे, साईबाबांची पालखी, त्यामुळे आपले जे उच्चार आहेत हे जरा चांगले असले पाहिजे. चांगले एकदम चांगले. 7 दिवस आपण पहिल्यांदाच करतोय हे सर्व.
त्याच्यामुळे जरा थोडा वेळ लागेल पण शिकायला. होईल. आता आपण मेन रोडला तसेच निघालेले आहेत. देर आहे पण दुरुस्त आहे. आता मेन रोडला आता निघाले आता आम्ही मेन रोडला निघालेत. रोडला आम्ही निघाले तसे पुढे तुम्ही बघू शकता चांदी. जानता मला रथाचा असं झेंडा वाटतं तुम्ही बघा. साईराम की हा हॉल्ट जो आहे रात्रीचा आपला तो एकंदरीत 17 ते 18 किलोमीटर असावा असा म्हणजे वाटतं. असेल कदाचित, कारण की आपण खूप टाइम झाले या पालखीत चाललो नाही. माझा तर भरपूरच गॅप झाला. आणि खूप वर्षांचा कमबॅक केला आहे. बाकी खूप वर्ष झाली. तेव्हा एकटा होतो, मग दोघं झालो, नंतर आम्ही तिघं झालो, तर यायला भेटत नाही. तुमच्या जीवनात पण असंच काहीतरी असेल का? आपण जेव्हा एकटं होतो तेव्हा खूप मजा मारली. सगळेच मारतात असं नाही का नाही मारतात. आणि मिंगल झाल्यावर मग टिबल झाली का म्हणजे वाटच लागते. कुठल्या गोष्टी करायला भेटत नाही. म्हणजे जायला भेटत नाही, फिरायला वगैरे. तसं यांचा पण प्रॉब्लेम तर खूप वर्ष गॅप टाकून एक 5-6 वर्षाचा गॅप टाकून आत्ता कुठे मी चाललो. शेवटी बाबांचा बुलावा बोलावा आलेला आहे आणि आम्ही निघालो. तुम्ही येता का? तुम्ही नाही येणार मला माहित आहे. आणि आम्ही चाललो आमच्या आम्ही साईला चाललो. भेटलो. तुम्ही पण या नंतर या नक्की या. पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी या. आणि आमचे दादा ना मागे हे आमचे आमचे पाठीमागे 2 पावलं पडतात, मोठे- त्यांचे 1 पावलं पडतात. आणि आता आमच्या 2 पाऊल त्यांचं 1 पाऊल आता हे आमच्या जोडी आणि आमचे 2 पाऊल तर ह्यांचा अर्धा पाऊल. आणि आता आमच्या जोडीला आहे. पण हे संध्याकाळ झाल्याने गायब होऊन जातात डायरेक्ट. बघा समजा सांगता येणार नाही किती वाजेपर्यंत सोबत आहेत. जसा काळोख होईल तसेच गायब होते. हे काय वाटते जुगनू रात्रीचे रात्रीचे जुगनू आहेत. बघा ना, एकंदरीत दोघं भाऊच वाटतात. हाईट नाही सेमच आहे. थोडीच कमी जास्त थोडी आहे. म्हणजे इंचाचा फरक आहे. इंचा. आता आम्ही यांच्यासमोर केवढीची वाटते बघा. आणि हे बघा, आणि यांचे पाय केवढे मोठे असतील ते तुम्ही बघू शकता. आणि हे आमचे पुढे क्रिकेटर चालले आहेत. क्रिकेटर जरा हे इकडे आमचे पुढे क्रिकेटर चालू आहे. हे बघा, बघा, लाली लिस्टिप लावून लाली लिस्टिप लावून हे थेट शिर्डीत जाणार आहे. थेट शिर्डीत जाणार. थांबणारच ना आजच्या दिवशी. बॅग बिग पण मारली आहे. गाईच तर रस्त्याला तुम्हाला कोण दिसत नाही. सायराम आमचे भक्त, एक निष्ठ भक्त आहेत ते. राजे राजे. गाड्या बघा, हे बघा गाड्या बघा केवढ्या जवळून जातात मोठ्या. भीती पण आहे जरा. तर कधी पण पालखीला जाताना सर्वांना एकच विनंती आहे की रस्त्याला बघत जावा. कडेने जावे. सेफ. चला मग भेटूया पुढे आपण. सरळ जावे. आता पूर्ण व्हिडिओ इकडे दाखवली तर तुम्ही ब्लॉग बघणार ना. तर पुढे परत थोडा मध्येच मधवाला भेटलाय. हा विचारतो मी. कशी वाटली? 300 रुपये किलो भाई साहब लेना है क्या आपको? आता आम्ही चायसाठी थांबलेत सर्व. बघा माणूस या चाय प्यायला या. साईराम चाय प्यायला. साईराम आता ब्लॉग कंटिन्यू होणार. माझा फोन भेटला चार्जिंगला लावलेला फोन. आणि आमचा माणूस गाडी घेऊन इकडे थांबलेला. आता फायनली आमचा ब्लॉग इकडून चालू होणार. पदयात्री आम्ही नारंगीचे. गाईस तुम्ही व्ह्यू बघू शकता. एकदम भारी वाटतं ना. मागचा बॅकग्राऊंड बघा. एकदम ऑसम यार. संध्याकाळचा व्ह्यू बघायचा म्हणजे तर अशा ठिकाणी यायला लागतं. आणि ते पदयात्रांनाच बघायला भेटतं तर असा व्ह्यू. तर सर्व बिझी आहेत आपापल्यामध्ये बोलणार आहे. मला कोण बघत आहे. मी ब्लॉग बनवतोय. मित्रांनो आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो. आमचा नाश्ता आवडला आहे तुम्ही बघू शकतात. अरे काय होतं साईराम? पोहे होते, चाय बिस्किट. हे बघा ऑलरेडी चॉकलेट पण खिशात भरून घेतलं आम्ही सर्वांनी. आणि अजून नाश्ता चालूच आहे. हे आमचे रामबंधू आणि हा स्टॉल आमच्या नाश्त्याचा. आणि जे इकडे हे आमचे सर होते आम्हाला. नाश्त्याचा हॉल्ट आहे आमचा संध्याकाळचा.
कधी या आमच्या पण पालखीला. थोड्याच वेळात वज्रेश्वरी आणि आमचा हॉल्ट अर्धा तास. अर्धा तास अजून चालायचा आहे. वज्रेश्वरी आणि आमचे भाऊ रात्री जेवणार नाही मिळत कारण की चायनेच पोट होतात. मित्रांनो आणि आपल्याकडे बघा कोण आहे बघा. टोपी 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 दाखव साईराम. टोपी टोपी डीजे शुभम. आणि रात्रीची वेळ झाली आहे. हे संपायला लागले आहेत आम्हाला कलेक्शन. इकडे शैतान पूल यायच्या पहिले आम्हाला शैतान दिसायला लागला आहे. रस्त्यावर चालायला जागा सुद्धा नाही. एक एक माणूस चालतोय आणि गाड्या आजूबाजूने येतात फास्ट फास्ट. वातावरण एकदम वातावरण पण इकडे थंड थंड आता होते. सकाळपासून एवढं गरम होत होतं ना आई शपथ काय बोलू. आणि आमचे साईराम आमच्या ब्लॉग मध्ये बघतच नाही. आता वाटतं हॉल्टवर गेल्याशिवाय इकडे मागे बघणार नाही बोलू. आमचे हट्टे कट्टे बंधू चालतात आहे बस सकाळपासून. चालू आहे. साईराम भावांनो फायनली आम्ही हॉल्टवर आलो. एवढा खालो काय लाईट गेले इथे काय दिसत नाही. आणि आमच्या माणसाने जागा एवढी मध्ये पकडली की हॉल्ट आमचं कुठं राहिलो. गाडी बघा आमची पार्किंग लाईट. झोपायची जागा झोपायसाठी जागा एकदम हो. झाडाखाली बाबा आमची जागा. माणसं टकली आहेत आमची. लाईट आराम चालू आहे. आराम ओल्डून बसले. लाईट गेली घरी ते. लाईट गेले कशी चेहरी बघा. मित्रांनो पुढे भेटू. बाय बाय. बाबू ना चॉकलेट होतं. बाबू ते घे. अरे चॉकलेट आहे घे. घे हा चॉकलेट का. बाबू खुश. बाबूला चॉकलेट. बाबूला पण घे. हे त्या बाबूना चॉकलेट दे. बाबूंना चॉकलेट दे. बाबू खुश झाले. त्यांनी आम्हाला जागा दिली आहे झोपायला. पॉवर बँकची सोय पण आमच्याकडे उपलब्ध. मोबाईल चार्जिंगला तर आपण चॉकलेट देतो. चॉकलेट तर आता मी माझे पाय बघतो कसे आहेत. सध्या तरी काय दिसत नाही. बऱ्याच म्हणजे फोडबीड आल्यात की नाही बघतो. नाहीतर हालत खराब झालेली मला चालत नंतर. आता बरं वाटतंय. राम काय मग हॉल्डवर पोचले तुम्ही. तुम्हाला काय वाटतंय. लावले आहे आपला अक्षरशः असे पाय दुखलेले आहेत. आता एकाचे चेहरे बघा कसे झाले. चेहरे उतरलेले आहेत. थोडेसे चेहरे उतरले. पहिला दिवस आहे पण चेहरे उतरले आहेत. दुसऱ्या दिवशी कमबॅक करू काय. करू आता सध्या तर लाईट गेले ते खूप काल गेले. चल जरा हालत खराब आहे. वरती करतो. आराम चालू आहे. तुझा काय रे. फायनली पोचलो. पहिला दिवस कंप्लीट. आता रात्रीची मला बाकी आहे. थोडं पुढे बघा. थोडा आराम 5 मिनिटं आराम करू द्या. आराम. बाय बाय. पालखी आली आहे फायनली. रात्रीचं जेवण मस्त गुलाबजामुन भेटला आहे आणि आमचे सायराम बंधू उभे आहेत. जेवायला जागा नाही भेटली. सायराम फोनवर बोलतो तर. सायराम मस्त जेवण आहे आणि आमचे अर्धे बसले पण जेवायला. सायराम तर सर्व जेवण करू आता.
झोपायची तयारी करतात आहे. आता आम्ही झोपणार, जरा आराम करणार. सायराम मग काय जेवण झालं का? कसं होतं जेवण? बढिया. बढिया का? आता झालं आमचं जेवण वगैरे. आता आम्ही झोपणार. उद्या सकाळी परत उघडलाय मसाज पार्लर बघा. भाईला भाजीमध्ये फक्त रस्सा आला, पापडे एवढे काय आता झोपणार आणि गाईज उद्या आम्ही सकाळी भेटू परत. बाय बाय, गुड नाईट.